अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभं रामनारायणं जानकीवल्लभम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभं रामनारायणं जानकीवल्लभं कौन कहते हैं भगवान आते नहीं कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभं रामनारायणं जानकीवल्लभम् आणि डॉक्टर लोखंडे म्हणजे राहुल लोखंडे आणि सागर त्यांनी आज आपल्यासाठी हा कॅम्प पण हे केला आहे की खरंच हा उपक्रम ते मागच्या वेळेला पण त्यांच्या त्या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि महिला दिनानिमित्त त्यांनी जो केला होता की खरंच आहे आज 5च्या 10 10च्या 15 5 महिला आल्या तरी 5तनं 6 जण सांगू शकते की अरे आज इथे कॅम्प लागलाय पण खरंच आहे की आपल्यासारख्या या भागात ते उपक्रम राबवत आहेत आणि त्या उपक्रमाला आपल्यासारख्या महिला सगळ्या प्रतिसाद चांगला देतात मला कळलं मी दुसऱ्याला सांगते म्हणजे समाजकार्य पण घडतं त्या ह्याच्यातनं आणि काल सावित्रीबाईंची पुण्यतिथी झाली म्हणून त्यांनी आज कॅम्प ठेवला पण खरंच चांगला एक हा उपक्रम आपल्या या भागात होतोय आणि असे उपक्रम म्हणजे शक्यतो कमी होतात पण या म्हणजे या अख्ख्या लोखंडे फॅमिलीचं कौतुक आहे त्या बाबतीत की खरंच ते काही कशाचे असं म्हणजे की बाबा मी कसं सांगू आहे म्हणजे नेहाजाईचं खरंच कौतुक आहे की आज त्यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सांगितलं आज फोन हे माध्यम आहे आपल्याकडे पण त्यांनी फोन नाही केले की म्हणजे त्यामागचं त्यांची तळमळ अशी की आपण स्वतःहून जाऊन सांगितलं तर महिला येतात फोन कसं आपण बघतो अरे आलाय जाऊ दे चुकून आला असेल आपण कामात असतो पण हे सगळ्याची जाणीव त्यांना आहे पण खरंच त्यांचं कौतुक आहे की प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगणं 10 घरात जायचं म्हणलं तर किती 2 तास लागतात प्रत्येक ठिकाणी सांगा जाऊ असं कॅम्प लागलाय तुम्ही या पण हे खरंच त्या कुटुंबाचं कौतुक आहे की त्या स्वतः जाऊन सगळ्यांना सांगतात आणि त्यांच्या त्या ह्याच्यावर की या सगळ्या आपण महिला येतो एक ठीक आहे की आपलं मेडिकल चेकअप पण होतं आणि त्यानिमित्ताने त्यांनी हा उपक्रम असाच पुढे पण चालू ठेवा या मी त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या फुले या आधुनिक भारतातील पहिल्या महिला शिक्षिका समाज सुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत होत्या त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत शिक्षण समता आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्य वाहिले त्यांनी पुण्यातील बेडेवाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि तेथूनच महिला शिक्षणाची ज्योत पेटली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून ओळखल्या जातात ज्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता अशा ठिकाणी अशा कठीण काळात सावित्रीबाईंनी आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने 1848 मध्ये विरोध सहन करावा लागला शाळेत शिकवायला जाताना त्यांच्यावर शेण आणि दगड फेकले गेले तरीही त्यांनी आपला संयम आणि ध्येय डळू दिले नाही त्यांच्या या जिद्दीमुळेच आज भारतातील स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अथक परिश्रम केले 1897 मध्ये पुण्यात जेव्हा प्लेगची भीषण साथ पसरली तेव्हा स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी रुग्णांची सेवा केली ही सेवा करत असतानाच त्यांना प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांचे जीवन हे केवळ त्याग आणि धैर्याची गाथा नसून आधुनिक भारताच्या जडणघडणीतील एक प्रेरणादायी क्रांती आहे. अच्युतं केशवं